केक बघून तुम्हाला समजलंच असेल की आज माझा बड्डे. तर बड्डे वगैरे करायचं असं काय ठरवलं नव्हतं. म्हणलं होतं की मी लहान नाही आता, मला बड्डे वगैरे नाही करायचं, गेलो तर बाहेर कुठेतरी जाऊ. तर हे लेट आले होते घरी, तर त्यांनी येताना सगळं केक वगैरे घेऊन आले. आणि हे स्प्रे वगैरे उडवायला ना श्रीला खूप आवडतं, त्यामुळं सागर घेऊन आले ते. दरवेळेस आम्ही असं काही आणत नाही. त्यात तिनं उडवलं पण सगळं केकमध्येच गेलं आणि एवढी मस्ती चालू होती तिची की खूप. आणि बड्डे खरंच खूप छान सेलिब्रेट झाला आणि मला पण खूप छान वाटलं का तो रात्रीच्या 1 वाजल्या होत्या तरी कार्टून जागं होतं. त्यात मी ना सागरवर खूप चिडले होते की त्यांनी नाही का स्प्रे एवढा मारला की माझ्या केसामध्ये सगळा गेला. आणि केसामध्ये खरंच ते रबर टाईप होतं, गुत्ता झाला आणि त्यात भिंतीवर पण मारलं, पण भिंतीचं लगेच निघून जाते ते अंगावरचं. बट ते फक्त की रबरसारखं केसामध्ये टाकलं म्हणून मी रागवले. बट म्हणलं चला परत निवांत काढता येईल, आधी बड्डे छान सेलिब्रेट करा. मग ते म्हणले जाऊ दे राहू दे नंतर काढू, सुकू दे त्याला. म्हणलं हां ठीक आहे. त्या कार्टूनने छानच केक चारला मला आणि आमचा असा काहीसा बड्डे सेलिब्रेट झाला. अजून तर काही बड्डे सेलिब्रेट झाला आहे बट एवढा पसारा झाला आहे. हा पसारा बघितला तर मी म्हणलं यार उगीच बड्डे सेलिब्रेट केला, रात्रीचे 1 वाजल्यात. आता आधी मला घर आवरायचं, त्यानंतर म्हणलं नाही का उद्याचं नियोजन करायचं. म्हणजे असं काही खास नाही आणि बघू, अजून काही ठरवलं पण नाही आम्ही. तर आधी केक कट केला, श्रीला खाऊ घातला आणि त्यानंतर आता म्हणलं बड्डे झाला आहे आता दाखव नाही जरा. म्हणलं काढू तर खराब केले माझे. तर इकडे दाखव अजून. अजून लावू का थोडस? कसला गुत्ता झाला चल. का? श्रीला म्हटलं बघ श्री एवढं मोठं केसात आहे माझ्या आणि ते खरंच निघत नव्हतं. तर मी म्हटलं श्री चल ग बाबाला ओरड म्हणलं. तर श्रीनं सागरला खरंच खूप ओरडत होती, बाबा असं करतात का. आणि परत मी बघितलं तर श्रीच्या पण डोक्यामध्ये यांनी स्प्रे मारला होता. इतकी मस्ती करतात ना. त्यात परत माहीत झालं कार्टूनला माझ्या डोक्यात मारलं. म्हणली बाबा असं का केलं तू. मग त्यांना ओरडायला लागली आणि थोडीशी मस्ती चालू झाली. म्हणली ह्या दोघांची अशीच मस्ती चालू राहील, आपलं पटकन उठावं आणि आवरायला घ्यावं का, तर परत सकाळी पण सगळ्या गोष्टी लगेच लेट होतात, म्हणजे घरातले कामं मग. तर आधी म्हटलं बेडशीट तर काढून टाकावं लागेल का, तर बेडशीटवर सगळे असे कागद झाले होते आणि केक पण थोडासा सांडला होता. तर आधी बेडशीट काढून घेतली. बड्डे असला काही असला तरी घरातली कामं तर का मलाच करावं लागणार आहे. तर त्यात कार्टून माझं चाललं होतं हे आणि कार्टूनची नुसती मस्ती चालू असते. मम्मा मला थोडासा केक लावते. मी थोडीशी चिडली बिश्री, शांत बस. तर मग आधी म्हणली मम्मा मला केक खायचा. म्हणलं केक एका साईडला हो आणि तू केक खा, मी आवरून घेते. म्हणले ठीक आहे. आणि तिला खरंच केक खूप आवडतो आणि चॉकलेट केक होता, त्यामुळं तर काय विषयच नाही मॅडमचा. तर तिनं केक खाऊस तर म्हटलं पटकन आवरावं आणि त्यात सागरचं पण जेवण वगैरे राहिलं होतं. एवढा लेट झाला होता ना, रात्री 1 वाजली आणि आमची मस्ती अशी चालू राहते. त्यानंतर मी ना ही हातरून घेतलं कातरनं. ह्याच्यानंतर मी गोधडी हातरणार होते. इतकं गरम होतं आहे ना, बेडशीट टाकू वाटत नाही, जागेवर हात पण नाही. तर म्हणलं हे टाकल्यानंतर गोधडी हातरते. गोधडीने थंड थंड वाटतं रात्री आणि मग छान पण आहे. झोपायची तर तयारी झाली आणि हे दोघं ना मस्त माझ्या इकडे कामं चालू होत्या. दोघांनी केक वगैरे खाऊन छान बसले. माझा तर काय विचार नाही काय नाही, त्यांना वाटलं मला केक खायचा नाही. तर म्हटलं जाऊ दे आधी सगळं सेट करते आणि मग प्लेटमध्ये छान केक घेतला, केक एन्जॉय केला आणि म्हटलं चला आता बाय गुड नाईट. तर सकाळी मी हाच व्लॉग्स कंटिन्यू केला. देवपूजा वगैरे केली, घरातली बाकीची कामं आवरली आणि म्हटलं आज कुठे जायचं. तर ऊन वगैरे भरपूर होतं, त्यामुळं आमचं तर काय अजून ठरतच नव्हतं की कुठे जायचं. मला जायचं होतं कुठल्या तरी टेम्पलला वगैरे जाऊन असं छान बसायचं होतं. पण आमच्या कार्टूनची इच्छा वेगळीच होती. म्हणली नाही बाबा, म्हणली मला मूवीला जायचं आहे म्हणली. तर मग सागर म्हणले चला आज मूवीला जाऊ आणि आम्ही खूप दिवस झालं तिला ना बाहेर घेऊन गेलो पण नव्हतो. तर म्हणलं तिची इच्छा आज तिच्या मनाप्रमाणे होईल का, तर ती खूप हट्ट करत होती की मी नाही, मला मूवीलाच जायचं आहे. तर म्हणलं चला आज मॅडमचाच हट्ट पूर्ण होणार काय आपला. तर आम्ही घरातून तर निघालो होतो. खरंच एवढं ऊन होतं ना, बाहेर जायची इच्छा पण नव्हती. तर मग ते म्हणले जाऊ दे आपलं मूवी बघायला जाऊ मस्त AC मध्ये, का तर काही वाटणार पण नाही. बाहेर निघलं तर नाही का श्री पण एवढं ऊन आणि हे, मला पण इच्छा नव्हती. गाडीमध्ये गेल्या गेल्या मॅडमचे गाणे वगैरे लावायला चालू होतात, मस्ती लगेच चालू होते. आणि ऊन असल्यामुळं ना बाहेर ट्रॉफिकही नव्हतं महत्त्वाचं म्हणजे. का तर आमच्या दोघीला जर ट्रॉफिक म्हणलं नाही याची इच्छा होत नाही. का तर काल आम्ही DMartला गेलो होतो. DMartला इथं इतके जवळ आहे,
तर डीमार्टला जायला आज 2 व्हीलरवर गेलो तरी पण इतका वेळ लागला होता का तर ट्रॉफिक खरं खूप होतं. बाहेर ऊन इतकं होतं की मापाच्या बाहेर. तर म्हटलं चला मूवीला जायच्या आधी मॅडमची पेटपूजा करून घ्यावी. तर तिला पहिल्यांदा म्हटलं खाऊ वगैरे चारून घ्यावा का तर मग झोपेल. पण असं टाइम होता मग आम्ही कॅन्सल केली का आता मूवीचा टाइम झालाय आणि म्हटलं तिथंच काहीतरी खाल्लं आणि हे बघा, हे भूक मिटली म्हणते माझी, तुझी मिटली गाडी पार्किंगला लावली, जागाच नव्हती लावायला म्हणून लागतंय भरपूर. हे पार्किंगला हे दोघं माझी ऍक्टिंग करतात, नालायक हे दोघं. खूप ऊन आहे माहितीये का. होय चले नोटंकी. 6 मिनिट टाईम आहे तोपर्यंत इथं बसलं होतं. श्रीची मस्ती चालू आहे. एवढ्या उन्हाचं दुपारचं आम्ही बाहेर निघलो होतं ना तर अख्ख्या म्हणजे नाही का मूवी चालू व्हायला अजून टाईम होता थोडासा, बट तरी पण कुणीच नव्हतं आतमध्ये, फक्त ठराविक जण म्हणजे 20-30 जण असतील अख्ख्या एवढा मूवी बघायला. आणि मला माहीत नव्हतं मूवी कुठला ठरवला आहे सागरने. म्हटलं चला तेवढी तरी सरप्राईज गोष्ट आणि तेच चॉईस करतात. आणि ही आहे अयोध्या. खरंच खूप छान मूवी होता. आणि ह्या मॅडमचं मूवी बघणं कमी आणि बाहेर जाणं जास्त होतं. बकेट तर एवढी घेतली होती ना पॉपकॉर्नची की ती छोटी ती बकेटच मोठी झाली होती. तर मूवी बघणं कमी होतं आणि बाबाला आणि मला बाहेर घेऊन जाणं जास्त होतं. मूवी सीन जास्त आम्हाला बघून दिला नाही, बट जेवढा बघितला तेवढा मूवी खरंच खूप छान होता. आणि यातला सत्यभामाचा रोल खरंच भारी होता. तर मला आवडला मूवी हा. आणि त्यानंतर चला म्हटलं आता मूवी एंड झाला. तर जास्त वेळ पण नव्हता मूवी. श्रीनी पण एन्जॉय केला. एन्जॉय करण्यापेक्षा तिनं ना पॉपकॉर्न खायचाच होता तिला, तेवढं तिचं मस्त चालू होती. आज जो ड्रेस मी वेअर केलेला आहे ना तो ना सागरने बड्डेसाठी गिफ्ट दिला आहे. तर मला खूप आवडला. तशी चॉईस त्यांची छान आहे कपड्यांच्या बाबतीत. भूतवाला मूवी आता नेक्स्ट टाइमला. तू ठरवून गेले असते ना का आता म्हणते मला अजून मूवी बघायचं. काय बघायचंय दुसरं तुला? नाराज झाली. हा कुठला मूवी बघायचा भूताचा? तुला काय बघायचं होतं का मूवी मध्ये? उद्या बघायचं होतं. मूवी मध्ये कोण होतं मूवी मध्ये? आता कशाचा मूवी बघितला आपण? भूताचा होता का? तो नाही याचा होता. अजून बघायचा होता. किती वेळ? आगाव झाली माहितीये तिथं ना. आता इतक्या मूवी बघितली तरी पण म्हणते अजून मला मूवी बघायचं म्हणून. वाघोलीत आल्यानंतर एवढं ट्रॅफिक झालं होतं ना का तर 5:30-6चा टायमिंग होता. तर सागर म्हटलं आता घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि त्यानंतर जेवायला जाऊ. म्हटलं अजिबात नको, मला बाहेर यायचं नाही आता का तर ट्रॅफिकमध्ये इतका वेळ गेला. म्हटलं आधी जात जात आपण बर्गर खाऊ म्हटलं. आणि मला बर्गरच सगळ्यात जास्त आवडतो. पॉपकॉर्न इतका खाल्ला होता मूवीमध्ये की आता इच्छा नव्हती खायची, बट चला म्हटलं. छान अशी पेटपूजा झाली आणि हे मागं मोबाईल बघत बसले. फ्रेंच फ्राईज खात आहे का तर आज तिने मज्जा केली आणि खूप दिवसात आम्हाला ह्यांनी आज टाईम दिला. खरं तर बड्डेमुळे दिला. पण मूवी बघितली, आता खाऊन झालं, आता घरी जायचं. आता बस आता काय सेलिब्रेशन काही सुद्धा नको. आता निवांत का तर दिवसभर एवढं थकलंच ना. आणि तिथं मूवीच्या तिथं पण श्रीचं चालूच होतं, मला अजून यायचं नाही बाबा, अजून मला मूवीज बघायचं. आता चाललो घरी आम्ही. आम्ही पण माणसाला थोडंसं हे होतं का आज उलट मला स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर हे असे का पडलेत माहिती का, त्यांना स्क्रब करायचं आहे. तर मी पण म्हटलं माझ्याकडे एक स्क्रब आहे तो ट्राय करून बघावा का तर मी असलं काय करत नाही स्क्रब तर घरात आहेच तरी यूज तरी होईल. स्क्रब कर काय मग तुम्हाला स्क्रब करायचं आहे. आणि काय म्हणले माहिती का, असे बसले होते मला म्हणतात की अगं मी स्क्रब तू करते म्हणली होती. मी कधी परवा का काय म्हणले होते वाटतं यांना. इतका ना मुलीच्या वरचा नाद आहे ना असल्या गोष्टींचा. मला अजिबात आवडत नाही. हा मला स्क्रब आवडत नाही, मी काहीच चेहऱ्याला करत नाही. पण हे मी नॉर्मल जरी पहिलं बेसन वगैरे जर लावलं का तरी येऊन बसायचे आणि म्हणायचे मला पण लाव. हा ना म्हणायचं ना. बघितलं का चला मी स्क्रब करते. ह्यांचं मध्ये स्क्रब वगैरे करायचं चालू होतं. तर स्क्रबही झाला. त्यानंतर ना मला अचानक सरप्राईज दिला. अमृता, अमूल्य सगळे आले. 10:30 वाजले होते. आम्ही निवांत बसलो होतो. लाईट गेली होती, त्यानंतर थोड्या वेळाने लाईट आली. आणि श्रीचा तर काय आनंद गगनात मावेना असं झालं होतं का तर दीदी आली. श्री खुश नाही असं होणार नाही, खूप खुश होती. आणि त्यात आम्ही खूप दिवसातनं भेटलो होतो, त्यामुळं खरंच गप्पा चालल्या होत्या का तर ते आम्ही इथे राहायला आल्यापासून ही दुसरी वेळ होती त्यांची आलेले. मला वाटलंच नव्हतं की कुणी येईल
येईल म्हणून. तर माझ्याकडे टेबल नव्हता तर म्हटलं चला आता आपण खालीच बसून सेलिब्रेशन करू, केक कट करू. तर एवढं भारी व्हायरल जाणार आम्हाला बस रे, तू पेढे घेऊन नाही आला, तू बस रे. हात धुवून घे समजा. हा पहिला सगळ्यांनी खरंच खूप मस्ती केली. त्यात मग कार्टूनच्या तोंडाला केक लागला होता त्यामुळे एवढं लाजत होतं आणि ते चोळायला लागले. मी तिला मी बोललो चोळू नको, मी पुसून देते तुला. तर पटकन आली आणि खरंच त्यांनी केकवर नाव खूप छान टाकलं होतं, रील स्टार म्हणून, आणि त्यानंतर भाग्यश्री टाकलं होतं. हा केक कट करून झाला आणि त्यानंतर बाळा हे दुसरा केक घेऊन आला. तर म्हटलं चला आता हा पण केक कसा कट करू, उभं राहून करू की बसून. म्हटलं चला आता उभं राहूनच केक कट करते. आणि त्यानंतर हा पण केक कट केला. सगळे खरंच खूप लेट आलते त्यामुळं काय म्हणजे नाही का फक्त सेलिब्रेशन केलं, केक वगैरे खाल्ला आणि थंड प्यायला घेऊन आले होते हे कोल्ड्रिंक वगैरे. तर ती दिली सगळ्यांना, केक दिला. आणि ह्यांची सगळ्यांची इतकी मस्ती चालू होती ना श्रीसोबत, का तर श्रीला खूप मस्ती करायला आवडते. आणि हे आल्यानंतर जाताना तुम्हाला आता दिसेल कशी करेल ती. तर सगळ्यांनी केक वगैरे खाऊन घेतला. का चला म्हटलं निवांत बसून आता ना गप्पा मारू. बाळाला पण लगेच जायचं होतं म्हणून तो लगेच केक वगैरे खाल्ला, कोल्ड्रिंक पेली आणि तो लगेच गेला. त्यानंतर ह्या श्रीची मस्ती दादा दीदीसोबत लगेच चालू झाली. आणि तिला म्हटलं अगं ग्लास फुटेल तरी पण ऐकत नव्हती. तर ते म्हणले चला आता एवढं ग्लास घेऊन ये आणि एवढं थंड प्यायचं. म्हटलं हां चला चालतंय. तर मी त्या दिवशी डीमार्टला गेली होती गावाला ना, मी ग्लास दिले होते सेम असेच. तर माझ्यापाशी पण मी सेम ग्लास तेच घेऊन आले होते. सगळ्यांची खरंच खूप मस्ती चालू होती. आणि त्यांच्या घराची आत्ताच पूजा झाली आहे. त्या पूजेसाठी थोडं आम्ही लेट गेलो होतो. त्यांनी राहायला बोलवलं होतं 2-3 दिवसासाठी मला, तर मला जायला जमलं नाही. आम्ही पूजेच्या दिवशी डायरेक्ट गेलो होतो. तर पूजेच्या दिवशी गेलो, ते पण लगेच थोड्या वेळ थांबून लगेच आलो होतो. खेळायचंय, लावू का नको का लाईट लावू बा, काय खेळायचं, खिलोने आमच्याकडे होते. तुम्ही खा दीदी जाणार आहे आता. श्री आम्ही जाणार आहे आता. हे घालून खेळ बरं. खूप लेट झाला होता, त्यांना घरी जायचं होतं. चला म्हटलं तुम्हाला पार्किंगपर्यंत सोडवतो. का तर श्री घरीच रडायला चालू झाली होती. तर म्हटलं चला खालीपर्यंत जाऊ, पण तरीही ऐकत नव्हती. इतकी मस्ती घालत होती ना. ते मामा हळूहळू गाडी चालवत होते, श्री पुढे बसली होती आणि यांची सगळ्यांची खूप छान मस्ती चालू होती. तर त्यांना म्हटलं चला आता फायनली जाणार आहे. तर ती श्री रुसून बसली आणि सगळ्यांनाच कुणाकडेच यायचं नाही बोलली. जास्त करून ती अमृताकडेच असते, का तर तिला अमृता खूप आवडते. का तर ती तिचे सगळे लाड पुरवते आणि तिला कधी ओरडत नाही वगैरे, त्यामुळे तिच्याकडेच कुणाकडेच येत नव्हती, रडायला लागली. खूप छान झाला, पण हे कार्टून आता रडायला लागले. का तर तिला खूप मस्ती घालायला मजा येत होती. अचानकच सगळे आले, खूप छान वाटलं की मला माहीतच नव्हतं खरं तर ते येणार आहे. तर 10 वाजता 10:30ला ते आले. मग केक वगैरे कट केला, मग ते घरी गेले. आता आम्ही चाललो घरी, त्यांना सोडवलं का तर त्यांना सोडू वाटत नाही कधीच. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. बाय बाय, गुड नाईट. आणि श्रीचा बाबा बाय करणार. बाय करा, बाय, गुड नाईट. परत एकदा मला बर्थडे विश करा. गुड नाईट, हॅपी बर्थडे बाबू. थोडासा वेळ राहिलाय. हॅपी बर्थडे बाबू. संपला आता बर्थडे संपायला, थोडा वेळ राहिलाय मम्माचा. आता श्रीचा बर्थडे येणार आहे ना. मग मला लय मोठं सरप्राईज आहे. रडता चला चला बाय, गुड नाईट.